श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आपल्या स्वामी भक्ती निरंतर या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आता सध्या पितृपंधरवडा चालला आहे, तर या पितृपक्षात आपण कावळ्यांना भोजन देतो हे सर्वांनाच माहिती आहे। पण पितृपक्षात फक्त कावळ्यांनाच भोजन का द्यायचं यामागचे एक रहस्य आज मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। सध्या पितृपक्ष पंधरवडा आहे। या पितृपक्षाच्या काळात 2 ऑक्टोबरपर्यंत तर्पण, पिंडदान आणि दान अर्पण करून पितरांना तृप्त केले जाते। श्राद्ध पक्ष म्हणजे पितरांचे ऋण फेडण्याची वेळ। या काळात पितरांच्या मृत्यूच्या तिथीला श्राद्ध केल्यास वर्षभर तुमच्या घरात सुखसमृद्धी राहते असं मानलं जातं। श्राद्धाचे भोजन फक्त कावळ्यांनाच का दिले जाते, तर शास्त्रात श्राद्धात कावळ्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे। पितरांसाठी तयार केलेल्या अन्नातून पंचबली भोग म्हणजे कावळे, गाय, कुत्री, मुंग्या आणि देवांना अर्पण करणे म्हणजे पंचबली भोग अर्पण करणे महत्त्वाचे आहे। परंतु श्राद्धाचे भोजन फक्त कावळ्यांनाच का दिले जाते यामागचे रहस्य काय आहे, तर ते आपण जाणून घेऊयात। गरुड पुराणानुसार कावळा हे यमराजाचे प्रतीक मानले जाते। श्राद्धाच्या वेळी कावळ्याने अन्न खाल्ल्यास पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते। त्यामुळे यमराज प्रसन्न होतात आणि पितरांचे आत्मे तृप्त होतात। खरं तर म्हणूनच यमराजांनी कावळ्याला वरदान दिले होते की कावळ्यांना दिलेले अन्न पितरांच्या आत्म्यांना शांती देईल। म्हणून आपण फक्त पितृपक्षात कावळ्यांनाच भोजन देतो। हे आहे यामागचे रहस्य। तुम्ही संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओज ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।